मी रोहिणी स्वागत करते तुमचं ट्रेल ॲपवर। तर तुम्ही आता बघू शकता मी हे मस्तपैकी छान एक दुपट्टा इथे घातलाय आणि मी पिंक आउटफिट बरोबर ह्याला मिक्स अँड मॅच केला आहे। तर मी आज एक वेडिंग लुक क्रिएट केला आहे, एक गेस्ट मेकअप क्रिएट केला आहे। तर तो मेकअपशी रिलेटेड नाही, बट मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या जुन्या साडीपासनं एक मस्त छान लेहंगा कसा क्रिएट केला आहे। आणि हा तुम्ही जो दुपट्टा बघताय आता हा त्या साडीच्या पदरावरनं मी क्रिएट केला आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे हा लेहंगा बनवला आहे। तर माझी जी साडी आहे ती होती हिरव्या रंगाची। तर तुम्ही बघू शकता ही हिरव्या रंगाची साडी आहे। तर हिरव्या रंगाच्या साडी थ्रू मी जो माझा स्कर्ट बॉर्डरचा पार्ट होता त्यानुसार मी ह्याला रिक्रिएट केलं आहे एका लेहंगामध्ये। ह्याला मी कट करून घेतलेला आहे माझ्या टेलर थ्रू। तर ह्याला कली पॅटर्न मध्ये बनवून घेतलाय आणि ह्याला लाइनिंग मध्ये मी एक ब्रोकेडचा कपडा वापरलाय जो खूप छान ह्याला गेटअप देतोय। तुम्ही बघू शकता मस्त गेटअप देतोय हा। आणि ही साडी जी होती नेटची साडी असल्यामुळे ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे असे खडे होते आणि हे पॅचेसही होते। हे पॅचेस अगदी सहजपणे निघून जातात, तर त्यामुळे मी हे काढून ठेवले आधी। आणि जेव्हा हा लेहंगा क्रिएट झाला तेव्हा साडीची बॉर्डर आणि ह्या जे मी कटआउट्स काढून ठेवले होते ते अकॉर्डिंगली मी झाल्यावर ह्याला त्यांना लावायला लावले आणि पॅचेस इथे लावायला लावले, ज्याने हा खूप मस्त एक छान लुक येतो ह्या लेहंगाचा। तुम्ही बघू शकता खूपच छान लुक आलाय आणि स्कर्ट बॉर्डर असल्यामुळे मस्त छान दिसतोय। उरलेली बॉर्डर मी वरती बेली बेल्टला यूज केलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त आहे आणि हा रेडीमेड नाहीये, त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी फक्त नाडी बांधण्यासारखंच इथे क्रिएट केलेलं आहे। तर जेवढं मला जमलं मी इथे झिप वगैरे नाही लावली बिकॉज मला तेवढं जमलं नाही। तर मी इथे पण तरीही हे मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय आणि त्याला झाकण्यासाठी मी ही बेल्ट लावली जे खूप छान दिसतं। आणि ह्याच्यातला जो उरलेला जो लेस पॅटर्न वगैरे होता तो मी वापरला आहे ह्याच्यात। जो माझा अर्धा, ही साडी हाफ अँड हाफ साडी होती, तर ह्याच्यामध्ये अर्धा जो राहिलेला होता तो मी पॅटर्न इथे वापरला आहे। आणि एका साईडला ऑलरेडी हा पॅटर्न होता। तर साड्यांमध्ये जनरली बॉर्डर सेम असल्याचा हाच फायदा होतो की तुम्ही त्याला ओढणीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता। आता हे पॅचेस जेवढे मला तिथे लागले तेवढे मी तिथे लावले, उरलेले मी इथे ऑलरेडी 2 होते तर मला 2 अजून इथे फक्त लागले ह्या कॉर्नरला लावण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर लेहंगा जो आहे ह्यापासून क्रिएट झालेला आहे। तर तुम्ही म्हणाल की लेहंगा खालचा क्रिएट झाला आहे, तुझी ओढणी झालेली आहे, तर आता असं ब्लाऊज कसं क्रिएट केलं असेल? तर ब्लाऊजची काहीच म्हणजे त्याचं काहीच असं प्रॉब्लेम नाहीये बिकॉज ऑलरेडी माझ्याकडे साडीचं जे होतं तेच मी त्याच्यामध्ये यूज केलं। फक्त मी काय केलं, मी एक एक्स्ट्रा लेस क्रिएट केली, लेस म्हणजे विकत आणली आणि ती माझ्या ह्या ब्लाऊजच्या बॅकला यूज केलेली आहे, जी खूपच म्हणजे इथं प्लेन होतं तर मी फक्त ह्याला अजून हेवी लुक देण्यासाठी इथे वापरलेलं आहे। आणि ह्याला पर्ल्सचे थोडेसे डिझायनिंग लावलेले आहेत, हे ऑलरेडी ब्लाऊज मध्ये होतच। आणि ह्याला थ्रेडिंग म्हणजे मागे जे नॉट्स म्हणतो आपण 30 रुपीज मध्ये हे तुम्हाला मिळतात। तर अकॉर्डिंगली मी ह्याला असं स्टाईल केलं आहे। तर ऑलमोस्ट तुम्ही तुमच्या घरात जे कोणत्या जुन्या साड्या असतील, जुने ड्रेसेस असतील, तर तुम्ही त्याला कसं रियूज करू शकता आणि कसं त्याचं एक मस्त स्टायलिश लुक देऊ शकता। आता तुम्ही बघू शकता नुसतं ह्या बॉर्डरनेच ह्याचा इतका छान गेटअप आलाय। आणि मी आता ह्याला क्रिएट केलं आहे, मी जस्ट एक छोटासा मी एक स्कर्ट घातलाय, एक पिंक कलरचा टॉप घातलाय, त्यावर मी ही ओढणी घेतली आणि क्रिएट लुक केला आहे। खूपच छान आणि एलिगंट वाटतोय आणि खूपच सुंदर आणि सोबर दिसतोय। तर आय थिंक तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुम्ही मला नक्की फॉलो करू शकता, लाईकही करा जर का व्हिडिओ आवडला असेल, कमेंटही करा, तुम्हाला जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते तुम्ही मला सांगूही शकता। आणि यस, शेअर केलं तर तेवढंच छान वाटेल। तर चला भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, सी यू सून, बाय।